नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी अवेळी ज्या आधी पाऊस जादा झाल्यामुळे झालं। अतिवृष्टी अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी झाली। जर आपण विचार केला तर या राज्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये साधारणतः या राज्यामध्ये 1,36,00,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आणि क्षेत्राचा जर विचार करायचा झाला तर 1,06,00,000 हेक्टरवरती या शेतकऱ्यांचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालं। यामध्ये जमीन वाहून गेली, जमिनीची माती वाहून गेली, आमच्या शेतीमध्ये असणारे पंप, त्या पंपाचं मोठं नुकसान झालं, एमएससीबीच्या तारा, वीज त्याचं नुकसान झालं। त्यामुळे राज्यामध्ये खूप मोठा शेतकरी, या शेतकऱ्याला कुठेतरी उभा केलं पाहिजे, या शेतकऱ्याला कुठेतरी त्याला पाठिंबा दिला पाहिजे। या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे। दादांनी यावेळेस आपण यातनं माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः नुकसान भरपाई म्हणून 10,563 आणि बियाणे इत्यादी करता 9,611 अशी 20,194 कोटी रुपयाची मदत आपण त्यांना तिथं जाहीर केली आणि त्यापैकी 15,661 कोटी रुपयाची शासनाने ते पैसे वितरित केलेले आहेत। त्यामध्ये मंजूर करताना प्रचलित पूर्वी दर होते की पूर्वी आपल्याला माहिती आहे की 2 हेक्टरची मर्यादा माझ्या शेतकऱ्यांना असायची, ती 2 हेक्टरची मर्यादा ही आपण 3 हेक्टर पर्यंत करून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे। अतिवृष्टीच्या काळात, अडचणीच्या काळात कुठेतरी शेतकऱ्याला काय मदत हातभार लावला पाहिजे, त्यासाठी सरकारने खूप मोठी मदत माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे, खरं तर आपल्या कधी कधी माझ्या या माध्यमातून माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो